थँक्यू मॅडम. खरं म्हणजे हे सेशन 2 दिवस तरी चालायला हवं होतं, कारण आपल्याकडे सांगण्यासारखं खूप आहे. तुमच्या सर्वांमध्येच एक खरा शिक्षक लपलेला आहे आणि तो जितकी जास्तीत जास्त माहिती विद्यार्थ्यांना द्यायची तेवढं द्यायचा प्रयत्न करतो. आता आपले शेवटचे लास्ट बट नॉट लिस्ट मार्गदर्शक आहेत डॉक्टर प्राची राहुल चौधरी मॅडम. ह्या MSc MAd आहेत आणि या त्यांच्या विषयात PhD आहे. त्यांचं MSc केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे आणि त्या सर्टिफाईड चाइल्ड काउन्सिलर पण आहेत. गेली 20 वर्ष त्या शिक्षण क्षेत्रातील विविध पदांवर आपला ठसा उमटवत आहेत. त्यांनी बालचित्रवाणी, SSG SSC बोर्ड, त्यानंतर वेगवेगळे शिक्षण मंडळं यात एक महत्त्वाची भूमिका निभावली आहे. अनेक पुस्तकांचे ते लेखक आहेत, प्रकाशित केलेले आहेत. वृत्तपत्रात लेखन केलेलं आहे. गायनाची आणि अभिनयाची त्यांना आवड आहे. त्याचबरोबर समाजसेवेचा एक मोठा वसा त्यांनी घेतलेला आहे. अशा या विज्ञाननिष्ठ अशा शिक्षिका मार्गदर्शक यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. नमस्कार सगळ्यांना. हॅलो एव्हरीवन. सगळ्यांनी हात रेस करा बरं. ओके, व्हेरी गुड, थँक्यू. सेमी इंग्लिशचे कोण कोण आहेत हात वर करा. ओके, जवळजवळ सगळेच आहेत सेमी इंग्लिशचे. ठीक आहे. सो विदाउट वेस्टिंग अ मोमेंट लेट्स स्टार्ट अवर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. तर आता या ठिकाणी बघा, पार्ट 1चं मार्गदर्शन तुम्हाला 2 विषय तज्ज्ञांनी केलेलं आहे. ते सगळं तुम्ही छान ऐकलं असेल, शांतपणे ऐकलं असेल आणि ज्या ज्या काही टिप्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्ही फॉलो करणार आहात. आता आपण सायन्स 2साठी पण काही भाग बघणार आहे. तर सायन्स 2मध्ये जेव्हा तुमचं टेक्स्टबुक तयार केलं गेलं तेव्हा NCF 2005, SCF 2010, करिक्युलम फॉर सेकंडरी एज्युकेशन 2012 आणि रिवाइज करिक्युलम फॉर सेकंडरी एज्युकेशन यांनी ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्सच्या अंडर तुमचं टेक्स्टबुक तयार केलं जातं. त्यामुळे खूप विचारपूर्वक आणि देशपातळीवर आधी ठरवलं जातं की विद्यार्थ्यांना काय दिलं गेलं पाहिजे. ते ठरवून तुमचे टेक्स्टबुक तयार केलं जातं आणि हे टेक्स्टबुक यावर्षीचे किंवा या नवीन सिलेबसचे सगळे कन्स्ट्रक्टिव्हिझमवर बेस असलेले आहेत की जेणेकरून तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रत्येक कन्सेप्ट हा शिकू शकाल. आता या कोविडच्या सिच्युएशनमुळे SSC बोर्ड, नंतर बालभारती आणि शासन यांनी जसं ठरवलं आहे की 25% सिलेबस आपण रिड्यूस करायचा आहे. तर हा सिलेबस कसा रिड्यूस केला आहे, तो कुठे रिड्यूस झाला आहे, त्यानुसार ॲक्टिव्हिटी शीट काय असणार आहे, तुमचे लेसन्स काय आहेत, काय काय त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही अभ्यास कसा करायचा हा भाग आपण साधारण शॉर्टमध्ये बघूया. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 हा भाग जो आहे हा भाग 2 भागांमध्ये डिव्हाइड केलेला आहे. बायोलॉजी पार्ट अँड EVS पार्ट. सो यामध्ये लेसन नंबर 1, 2, 3, 6, 7 अँड 8 ऑल दिस लेसन्स इन्क्लूड्स बायोलॉजी पार्ट आणि लेसन नंबर 4, 5, 9 आणि 10 हे लेसन्स EVS पार्टवर डिपेंड आहेत. आता हे जाणून घेणं का गरजेचं आहे, कारण आता इथून आपण जो अभ्यास करणार आहोत तो फक्त ॲक्टिव्हिटी शीटच्या अँगलनी, पेपर सोडवता येण्याच्या अँगलनी आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याच्या अँगलनी आपण करणार आहे. तर ह्या दोन्ही पार्टवर तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये इक्वल वेटेज दिलेलं असणार आहे. त्यामुळे कुठलाही एखादा लेसन आपण ऑप्शनमध्ये टाकायचा असं तुम्ही विचार करू नका. कारण असं आहे की बायोलॉजी पार्ट जो आहे तो मॅक्सिमम थिअरॉटिकल आहे. त्यामध्ये टर्मिनॉलॉजी पूर्ण जी आहे ती वेगळी आहे, तुमच्यासाठीची वेगळी आहे आणि EVSचे जे लेसन्स आहेत ते थोडेसे तुमच्या दैनंदिन जीवनाचा टच असलेले असे EVSचे लेसन्स आहेत. त्यामुळे ते लेसन तुम्हाला नॅचरली इझी जाणार आहेत स्टडी करताना. पण कुठलाच बायोलॉजीचा पार्ट हा सोडायचा नाही आहे आणि EVSचा पार्टसुद्धा सोडायचा नाही आहे. हाच अँगल आपण सिलेबस रिड्यूस करताना ठेवला आहे. कारण आत्ता जर तो पार्ट रिड्यूस केला तर तुम्हाला आत्ताच तो माहीत
होणार नाही. त्यामुळे रिड्यूस करताना सुद्धा मॅक्सिमम आपण असा विचार केला आहे की जो भाग तुमचा आधी झालेला आहे 9वी पर्यंत झालेला आहे तो भाग आपण रिड्यूस करूयात आणि जो नवीन भाग आहे तो तुम्हाला आला पाहिजे, माहिती झाला पाहिजे. तर या ठिकाणी काही स्लाइड्स मी दिलेले आहेत की ज्यामध्ये रिड्यूस झालेला पोर्शन तुम्हाला दिलेला आहे. तर हा सगळा रिड्यूस झालेला सिलेबस तुम्हाला जेव्हा रिड्यूस झाला तेव्हा शाळेमध्ये पाठवलेला आहे, तुम्हाला वेबसाईटवर बघायला मिळतो. त्यामुळे या सगळ्या रिड्यूस पोर्शनवर आपण जास्त चर्चा करणार नाही. पण यामध्ये साधारण जो भाग रिड्यूस केला आहे की जो इव्हॅल्युएशनमध्ये आपण घेणारच नाही आहे तो भाग तुम्हाला मात्र स्वयंअध्ययन त्याचं करायचं आहे. स्वयंअध्ययन जरी केलं तरी सुद्धा तो भाग तुम्हाला 100% ॲक्टिव्हिटी शीटमध्ये विचारला जाणार नाही. आता यामध्ये जसा S1 साठी सुद्धा सरांनी सांगितलं की मॅक्सिमम कुठला भाग रिड्यूस केला आहे तर चौकटीतला भाग रिड्यूस केला आहे. पण काळजीपूर्वक बघा, प्रत्येक चौकट सुद्धा रिड्यूस केलेली नाही, त्यामुळे काही चौकटी ठेवलेल्या आहेत आपण. तर यामध्ये जो भाग रिड्यूस केलेला आहे तो नीट बघायचा आहे तुम्ही. त्यामध्ये जरा डोके चालवा, तुम्हाला माहिती आहे का किंवा शास्त्रज्ञांची माहिती, परिचय असा भाग रिड्यूस केलेला आहे. काही ॲक्टिव्हिटी सुद्धा रिड्यूस केलेल्या आहेत. तर तो भाग 100% तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये येणारच नाही. ओके, हा सगळा भाग रिड्यूस केलेला आहे. आता रिड्यूस केलेला भाग सोडून ॲक्टिव्हिटी शीटमध्ये काय असणार आहे आणि ॲक्टिव्हिटी शीटचा पॅटर्न कसा असणार आहे. तर ॲक्टिव्हिटी शीटमध्ये बघा, तुमचा S2चा भाग हा 40 मार्क्ससाठी असणार आहे आणि त्याला 2 तास असणार आहेत. 2 तासामध्ये पहिल्या ह्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. आता ह्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत कारण 9च्या पेपरवर सुद्धा तुम्हाला ह्या इन्स्ट्रक्शन्स होत्याच. पण यातल्या 2 इन्स्ट्रक्शन्स ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या इथे मला सांगाव्याशा वाटतात कारण मॅक्सिमम स्टुडंट्सचे सिली मार्क्स या 2 इन्स्ट्रक्शन्समुळे जातात. यामध्ये दुसरी इन्स्ट्रक्शन्स आहे की व्हेरेवर नेसेसरी सायंटिफिकली करेक्ट डायग्राम्स अँड करेक्ट लेबलिंग शुड बी ड्रॉन. याचा अर्थ असा की जर ॲक्टिव्हिटी शीटमध्ये तुम्हाला डायग्राम काढायला आली की ड्रॉ अ सायंटिफिकली करेक्ट डायग्राम अँड लेबल इट, in that case you have to draw the diagram scientifically correct. It means that the diagram चा शेप नीट असला पाहिजे. जो भाग ज्या ठिकाणी दाखवायचा आहे आणि ज्या आकाराचा दाखवायचा आहे, ज्या प्रमाणाचा दाखवायचा आहे त्याच प्रमाणात ती डायग्राम आली पाहिजे आणि तुम्हाला करेक्ट डायग्रामला लेबलिंग करायचं आहे. देन ओनली यू विल गेट 2 मार्क्स फॉर दॅट डायग्राम. आणि डायग्राम शक्यतो तुम्हाला 2 मार्क्ससाठीच येतात. बरेचदा काय होतं की बायोलॉजीमध्ये खूप डायग्राम्स दिलेले आहेत, त्यामुळे डायग्राम्स तुमच्या S2च्या पेपरमध्ये 100% असणारच आहेत. काढायला असणार आहे, लेबलिंग करायला असणार आहेत. बरेचदा डायग्राम काढताना आपली त्याचा डायग्राम काढताना त्याचा आकार आपला चुकतो किंवा लेबलिंग करताना आपलं चुकतं. त्या केसमध्ये आपल्याला असं वाटतं की माझा शेप व्यवस्थित आहे, फक्त एखाद दुसरं लेबलिंग चुकीचं असू शकते. पण त्या केसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 1 मार्क म्हणजे डायग्राम बरोबर आहे म्हणून 1 मार्क मिळाला असं होत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला 0 मार्क्स मिळतो. कारण काय की सूचनाच अशी आहे की डायग्राम सुद्धा काढायची आणि सायंटिफिकली करेक्ट डायग्राम असली पाहिजे आणि लेबल सुद्धा तुमचे करेक्ट असले पाहिजे. देन ओनली यू विल गेट द मार्क्स. त्यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन अशी आहे 5th नंबरची की फॉर क्वेश्चन नंबर 1A MCQ मार्क्स विल बी गिवन ओनली फॉर द फर्स्ट अटेम्प्ट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स. यामध्ये MCQचा जो फर्स्ट A क्वेश्चन असतो तो सॉल्व केल्यानंतर तुम्ही फर्स्ट B सॉल्व करता, सेकंड A सॉल्व करता आणि सेकंड B सॉल्व करायच्या आधी मग तुम्हाला एकदम रिअलाईज होतं की माझा MCQ जो मी 3रा सोडवला त्याचा आन्सर चुकीचा आहे, त्याचा आन्सर समथिंग वेगळा आहे आणि मग तुम्ही सेकंड B सोडवता मध्येच तो MCQ पुन्हा लिहून ठेवता. पण त्या केसमध्ये काय होते, पहिले सुद्धा तुम्ही एकदा MCQ सोडवलेला असता आणि दुसऱ्यांदा सुद्धा तो MCQ सोडवला जातो. पण या केसमध्ये जो फर्स्ट अटेम्प्ट पहिल्या नंबरवर तुमचा जो MCQ तुम्ही सॉल्व केलेला असणार आहे तोच तुमचा पेपर चेकर चेक करणार आहे.
मग त्या केसमध्ये जर पहिला तुमचा चुकीचा असेल तर तुम्हाला दुसरा जरी बरोबर असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी मार्क्स मिळत नाही. त्यामुळे त्या केसमध्ये काय करायचं, तर जो चुकीचा आहे असं वाटतोय तो पूर्णतः रब करायचा, क्रॉस करायचा आणि जो सेकंड ठेवलेला आहे तो ॲज इट इज ठेवायचा. तर डायग्रामच्या बाबतीत जसं मी तुम्हाला म्हटलं तसं समजा जर तंतुकणिका आणि आम्लचक्र हे जे डायग्राम काढायला आली तर या ठिकाणी त्याचा शेप व्यवस्थित असला पाहिजे, यामधले ॲरोज तुमचे व्यवस्थित दाखवल्या गेले पाहिजे आणि ह्याला लेबलिंग सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करता आलं पाहिजे, केल्या गेलं पाहिजे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी चांगले पूर्ण मार्क्स मिळतील, 2 पैकी 2 मार्क्स मिळतील. आता थोडक्यात आपण ॲक्टिव्हिटी शीटबद्दल बघूया. ॲक्टिव्हिटी शीटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न प्रकार दिलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारचेच प्रश्न प्रकार त्या ठिकाणी विचारले जातात. जसं फर्स्ट एक क्वेश्चन आहे जो पूर्ण MCQ बेस्ड आहे आणि तो MCQ हा पूर्ण टेक्स्टबुकवर आधारित विचारला जातो. त्यानंतर फर्स्ट बी क्वेश्चन जो आहे, फर्स्ट बी क्वेश्चनमध्ये सुद्धा 5 क्वेश्चन विचारले जातात आणि त्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा वेगळा विचारला जातो. प्रत्येक प्रश्न हा 1 गुणांचा असतो. त्यामध्ये फाइंड ऑड मॅन आउट म्हणजे वेगळा घटक ओळखा किंवा कोरिलेशन दिलेलं असतं, वेगळा शब्द ओळखा. त्यानंतर मॅच द कॉलम, जोड्या जोडवा. त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स हा प्रश्न असतो. तर ट्रू ऑर फॉल्स लिहिताना तुम्हाला फक्त वेदर दॅट स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स एवढंच तुम्हाला लिहायचं आहे, त्यामध्ये करेक्ट स्टेटमेंट लिहिण्याची गरज नाही. पण जे काही उत्तर लिहा ते परफेक्ट लिहायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाकायचे आहे. तर फर्स्ट ए क्वेश्चन आणि फर्स्ट बी क्वेश्चन, ऑल दिस क्वेश्चन्स आर कंपल्सरी. देर इज नो ऑप्शन फॉर दिस 2 क्वेश्चन्स, फर्स्ट ए अँड फर्स्ट बी. त्यानंतर सेकंड ए क्वेश्चन जो आहे तो सायंटिफिक रिझन्सवर आधारित आहे. त्यामध्ये 3 सायंटिफिक रिझन्स दिलेले असतात अँड यू हॅव टू सॉल्व ओनली 2 सायंटिफिक रिझन्स. तर या केसमध्ये क्वेश्चन नंबर 2 पासून 2, 3 आणि 4 मध्ये क्वेश्चन्स जे दिलेले आहेत ते इक्वल डिस्ट्रीब्युशन असतं. म्हणजे जसं मी आधी सांगितलं की S2चा पार्ट हा बायोलॉजी पार्ट आणि EVS पार्ट या 2 भागामध्ये डिव्हाइड झाला आहे. तसंच हे जे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन नंबर 2 पासून 4 पर्यंत यातले सगळे क्वेश्चन हे 2 इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड झालेले आहेत. मग क्वेश्चन नंबर 2A मध्ये 3 क्वेश्चन्स असतील तर त्यामध्ये एक क्वेश्चन हा कंपल्सरी विच इज बेस्ड ऑन बायोलॉजी पार्ट, सेकंड क्वेश्चन इज विच इज बेस्ड ऑन द EVS पार्ट आणि तिसरा क्वेश्चन इज बेस्ड आयदर ऑन अ बायोलॉजी पार्ट और आयदर ऑन अ EVS पार्ट. त्यामुळे सायंटिफिक रिझन पासून सगळे क्वेश्चन हे EVS आणि बायोलॉजी पार्टमध्ये इक्वली डिव्हाइड झालेले आहेत. आता सायंटिफिक रिझन लिहिताना बरेचदा तुम्ही पॅराग्राफमध्ये सायंटिफिक रिझन्स लिहिता, तसं न लिहिता जे काही 2 रिझन्स असतील ते 2 रिझन्स तुम्ही पॉईंट वाईज लिहायचे आहेत आणि ते लिहिताना सुद्धा स्वतःची भाषा वापरण्यापेक्षा सायंटिफिक लँग्वेज यूज करा. तर सायंटिफिक लँग्वेजमध्ये सुद्धा एकच वाक्य 4 वेगळ्या पद्धतीने तुमच्या मनाने लिहिण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे तुमचा एकतर वेळ जातो, तुम्हाला असं वाटतं की मी खूप मोठं आन्सर लिहिलं, पण एकच पॉईंट असतो जो 4 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेला असतो. बरेच विद्यार्थी असं करतात. त्यामुळे परफेक्ट एकच स्टेटमेंट लिहा, एकच सेंटेन्स लिहा, पण ते सायंटिफिकली करेक्ट लिहा. असे 2 सायंटिफिक रिझन्स तुम्हाला द्यायचे आहेत की ज्याला 1-1 मार्क्स असतो. की ते सायंटिफिक रिझन्स परफेक्ट लिहिले की त्या ठिकाणी तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळतातच. असं काही उगाचच अर्धा मार्क्स कट केला असं होत नाही. त्यानंतर सेकंड बी जो क्वेश्चन आहे, सेकंड बी क्वेश्चनमध्ये सुद्धा वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामध्ये 3 क्वेश्चन्स तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचे असतात. तर यामध्ये लॉज विचारले जातात, म्हणजे इन केस ऑफ S2 लॉज विचारले जातात, डेफिनेशन्स विचारले जातात, शॉर्ट नोट्स विचारल्या जातात. त्यानंतर चार्ट दिलेला असतो, इनकम्प्लीट चार्ट, फ्लो चार्ट, तो तुम्हाला कंप्लीट करायला येतो किंवा इनकम्प्लीट डायग्राम दिलेली असते ती तुम्हाला कंप्लीट करायची असते किंवा डायग्राम दिलेली असते ती तुम्हाला लेबल करायची असते. त्यानंतर लेसन नंबर 6 जो आहे त्यामध्ये वेगवेगळे संघ दिलेले आहेत, त्यातले कॅरेक्टरिस्टिक्स विचारले जाऊ शकतात, युजेस विचारले जाऊ शकतात. असे वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारले जातात.
आता हे प्रश्न प्रकार आपल्याला माहिती असणं का गरजेचं आहे? कारण जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहात तेव्हा अभ्यास करताना मला असं वाटतं आत्ता मॅक्सिमम तुमचं वाचून झालं असेल किंवा 1-2 वेळा रीड करून झालेलं असेल टेक्स्टबुक. पण आता जो तुम्ही अभ्यास करणार आहात हा ॲक्टिव्हिटी शीटच्या अँगलने अभ्यास करायचा आहे. तर प्रत्येक कन्सेप्ट घेतल्यावर तो रीड करा, तो आधी अंडरस्टँड करा. अंडरस्टँड झाल्यानंतर त्या कन्सेप्टवर कशा टाईपचे प्रश्न विचारले जातात याच्यावर थिंक करा. किंवा तुम्हाला बरेचदा टीचर्सने दिलेले असतात प्रश्न वेगवेगळे, ते प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने कसे विचारले जातात ह्याचा अभ्यास करा आणि त्याचं उत्तर कसं लिहायचं हे उत्तर लिहून बघा, सॉल्व करा आणि ते बरोबर आहे की नाही ते चेक करा. म्हणजे तुमचा तो कन्सेप्ट क्लिअर होईल आणि त्या कन्सेप्टवर कुठल्याही पद्धतीचा प्रश्न प्रकार जरी आला तरी सुद्धा तुम्हाला तो क्वेश्चन पेपरमध्ये सॉल्व करता येणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे. हा क्वेश्चन नंबर 3 ॲक्टिव्हिटी शीटमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे कारण ह्याला सगळ्यात जास्त मार्क्स आहेत. 15 मार्क्सचा हा प्रश्न आहे की ज्यामध्ये 5 क्वेश्चन्स यू हॅव टू सॉल्व कंपल्सरी. त्यामध्ये 8 क्वेश्चन्स दिलेले असतात आणि त्यापैकी तुम्हाला 5 सॉल्व करायचे आहेत. या 8 क्वेश्चन्समध्ये सुद्धा 4 questions which are based on the biology part and 4 questions which are based on the EVS part. म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी सुद्धा EVS आणि बायोलॉजीचं केलेलं आहे. तर यामध्ये हे प्रश्न प्रकार साधारण विचारले जातात. तर जसं आधी सांगितलं की हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि ह्याला 15 मार्क्स आहेत. म्हणजे 40 मार्कांपैकी मॅक्सिमम मार्क्स या क्वेश्चनसाठी दिल्या गेलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रश्न यातला सॉल्व झाला पाहिजे किंवा करता आला पाहिजे हे आपलं टार्गेट ठेवायचं. बरेचदा काय होतं 3-4 क्वेश्चन्स आपण सोडतो आणि मग वेळ कमी पडायला लागतो. त्यामुळे लिहिताना स्पेशली S2साठी, कारण S2साठी थेरॉटिकल पार्ट जास्त आहे किंवा त्याची टर्मिनॉलॉजी त्यातले सायंटिफिक वर्ड्स मोठे आहेत आणि ते लिहिताना किंवा त्याचं स्पेलिंग आठवताना तुमचा त्या ठिकाणी वेळ जातो. त्यामुळे तिसरा प्रश्नातले सगळे प्रश्न लिहिल्या जातील याकडे तुम्ही प्रकर्षाने लक्ष द्या. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी आहे की जो 5 गुणांसाठी असतो. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 प्रश्न दिलेले असतात आणि 1 प्रश्न त्यातला तुम्हाला सोडवायचा असतो. इन क्वेश्चन नंबर 4 ऑल्सो 1 क्वेश्चन इज बेस्ड ऑन द बायोलॉजी पार्ट अँड 1 क्वेश्चन इज बेस्ड ऑन द EVS पार्ट. सो त्यामधला एक तुम्हाला सॉल्व करायचा आहे. आता EVSचे जे लेसन्स आहे हे EVSचे लेसन्स तुमच्या दैनंदिन जीवनाशी खूप कनेक्टेड आहे. म्हणजे जसं सामाजिक आरोग्य आहे, आपत्ती व्यवस्थापन आहे, या भागामधल्या मॅक्सिमम गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनाशी जर तुम्ही रिलेट करून पाहिलं तर तुम्ही कुठे ना कुठे त्या फेस केलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी ॲक्टिव्हिटी शीटमध्ये ॲप्लिकेशन बेस लेवलचे क्वेश्चन येण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे काय की एखादी सिच्युएशन दिल्या जाईल आणि त्यावर तुमचं ओपिनियन काय आहे अशा टाईपचा प्रश्न. म्हणजे जसं आता मानसिक ताणतणाव हा जो टॉपिक आहे यावर प्रश्न विचारताना तुम्हाला एखादी सिच्युएशन दिलेली असेल की तुमच्या मित्राला 10वीच्या पेपरचं खूप टेन्शन आलेलं आहे, तणाव आलेला आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही त्याला काय सुचवाल, काय उपाय सुचवाल अशा प्रकारचं. आता यामध्ये तुम्ही काय सुचवाल म्हटल्यावर हे पूर्ण ओपन एंडेड क्वेश्चन झालं आहे. पण ओपन एंडेड क्वेश्चन असताना समजा मी जर असं म्हटलं की मी त्याला असं सजेशन देईल की यावर्षी देऊ नकोस परीक्षा, पुढच्या वर्षी देऊया, तर चालेल का? नक्कीच चालणार नाही. त्यामुळे स्वतःचे रिस्पॉन्सेस देताना सुद्धा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुम्हाला द्यायचे आहेत आणि ज्या कन्सेप्टवर आधारित तो प्रश्न आहे त्या कन्सेप्टशी संबंधित तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय काय दिलेले आहेत पॉझिटिव्ह गोष्टी त्यानुसार तुम्ही स्वतःचा रिमार्क किंवा स्वतःचं मत त्या ठिकाणी उत्तरपत्रिकेमध्ये नोंदवायचं आहे. सो अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 तुम्ही सॉल्व करायचं आहे. बरेचदा या ठिकाणी आकृती दिलेली असू शकते आणि त्या आकृतीवर आधारित 4-5 क्वेश्चन दिलेले असतील. यू हॅव टू सॉल्व दॅट क्वेश्चन्स. किंवा पॅरेग्राफ दिलेला असेल, पॅरेग्राफवर आधारित तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले असतील. सो यू हॅव टू सॉल्व दॅट क्वेश्चन्स. आता यामध्ये मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं आहे फॉर S2. तर या ठिकाणी
S2चं मास डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आता हे खूप असं वॉटर टाईट कंपार्टमेंट नाही आहे की पहिला लेसन म्हणजे आनुवंशिकता आणि उत्क्रांती हा 3च गुणांसाठी विचारला जाईल किंवा सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 ह्याच्यावर 4 गुणांसाठीच विचारला जाईल. पण तरी साधारण हे मार्क्स डिस्ट्रीब्युशन असणार आहे. आता जेव्हा तुमची ॲक्टिव्हिटी शीट तयार केल्या जाते तेव्हा तुमचे सगळे 10 लेसन्स, त्यानंतर तुमचे प्रश्न प्रकार आणि वेगवेगळे उद्दिष्ट ह्याला मॅच करून तुमची ॲक्टिव्हिटी शीट तयार केल्या जाते. त्यामुळे मार्कांच्या बाबतीत ±1 मार्क्स असं होऊ शकतं. पण तरीसुद्धा दिस इज द मार्क्स डिस्ट्रीब्युशन फॉर युअर 10 लेसन्स फॉर S2. आता यामध्ये आपल्याला थोडा वेळ कमी आहे, त्यामुळे प्रत्येक लेसन वाईज काय महत्त्वाचं आहे आणि त्यावर आधारित तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे किंवा इम्पॉर्टंट काय आहे हा भाग आपण साधारण बघूया. तर यामध्ये पहिला लेसन आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. आता यातला सुद्धा जो भाग गाळलेला आहे तो भाग येणार नाहीच ॲक्टिव्हिटी शीटमध्ये. तर यामध्ये DNA रेणू आणि अनुवंशिक बदल, त्यानंतर प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण, उत्क्रांतीचा सिद्धांत आणि पुरावे, त्यानंतर डार्विन आणि लॅमार्क यांचा सिद्धांत, हे भाग महत्त्वाचे आहेत. आता यामध्ये मानवी उत्क्रांती आणि मानववंशाचा प्रवास हा जो भाग आहे हा तुमच्या इव्हॅल्युएशनमधून वगळलेला आहे, त्यामुळे त्याच्यावर प्रश्न येणारच नाही. पण या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे तर डार्विन आणि लॅमार्कचा सिद्धांत हे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये तुम्हाला डार्विनने स्वतःच्या सिद्धांतात काय लिहिलेलं आहे हे मांडा. असं म्हटल्यावर जे काही त्यांनी सांगितलेलं आहे ते तुम्ही सायंटिफिक वर्डमध्ये आणि योग्य शब्दात स्टेटमेंटच्या रूपात लिहिणं गरजेचं आहे. या ठिकाणी ह्या ज्या 3 डायग्राम्स दिलेले आहेत ह्या डायग्राम तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ह्याच्या डेफिनेशन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा भाग महत्त्वाचा आहे आणि तो भाग तुम्ही करायचा आहे. हा भाग पूर्णतः वगळलेला आहे. आता यावरच आधारित समजा 3 गुणांचा किंवा 4 गुणांचा प्रश्न विचारायचा असेल, उत्क्रांती आणि उत्क्रांतीचे पुरावे ह्यावर आधारित, तर अशा टाईपचा या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की डायग्राम दिलेली आहे, यू हॅव टू ऑब्झर्व द पिक्चर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आणि क्वेश्चन्स काय दिलेले आहेत, खाली क्वेश्चन्स दिलेले आहेत की विच एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन इज शोन इन द पिक्चर किंवा व्हॉट कॅन बी प्रूव्हन विथ दिस प्रूफ. आता हेच प्रश्न येतील असं नाही, पण या डायग्रामवर आधारित अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न किंवा वेगळ्या डायग्रामवर आधारित वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न तुम्हाला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर लेसन नंबर 2 आहे. तर त्यामध्ये सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर ह्या ज्या डायग्राम या ठिकाणी 2 दिलेल्या आहेत त्या डायग्राम महत्त्वाच्या आहे. या ठिकाणी ही जी रिॲक्शन दिलेली आहे ही तुम्हाला इनकम्प्लीट दिल्या जाऊ शकतं आणि ती यू हॅव टू कम्प्लीट इट, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हे महत्त्वाचा भाग आहे, तो तुम्ही फोकस करणं खूप गरजेचं आहे. ओके, सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन यामधला जो फरक आहे तो विचारला जाऊ शकतो. तर फरक लिहिताना नेहमी 2 भागामध्ये लिहायचे आहे आणि कमीत कमी 2 पॉईंट्स तुम्हाला फरकाचे लिहायचे आहे. आणि निगेटिव्ह फरक शक्यतोवर टाळायचा आहे लिहिताना. राईट द पॉझिटिव्ह स्टेटमेंट, फरकाचा सुद्धा जो आहे तो पॉझिटिव्ह स्टेटमेंट या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर लेसन नंबर 3 आहे. लेसन नंबर 3 मध्ये सुद्धा डेव्हलपमेंट अँड बर्थ हा जो भाग आहे हा वगळलेला आहे, पण बाकी ज्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. आता या ठिकाणी हा भाग वगळलेला आहे, पण समजा जर प्रश्न विचारायचा असला तर कलिका अँड बडी ह्या डायग्रामवर आधारित प्रश्न विचारायचा असेल तर फक्त डायग्राम दिल्या जाईल आणि राईट द टाईप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन शोन इन द फिगर. यू हॅव टू ओनली राईट डाऊन द नेम आणि त्यासाठी तुम्हाला 1 मार्क्स दिलेला असेल किंवा यू हॅव टू एक्सप्लेन इट, एक्सप्लेनेशनला 1 मार्क्स दिला जाईल. तर डायग्राम्स बायोलॉजीच्या पार्टमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक कन्सेप्ट करताना कुठल्या डायग्रामवर आधारित तो कन्सेप्ट आहे, डायग्रामनुसार कन्सेप्ट रीड करा, थिअरी रीड करा,
डायग्राम समजून घ्या, डायग्रामवरून कन्सेप्ट समजून घ्या, म्हणजे तो तुम्हाला इझिली ॲक्टिव्हिटी शीट सोडवताना लक्षात राहणार आहे किंवा तुम्हाला सॉल्व करता येणार आहे. आता या ठिकाणी ही डायग्राम दिलेली असेल आणि यावर आधारित 4 ते 5 प्रश्न विचारलेले असतील. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 साठी शक्यतोवर ॲक्टिव्हिटी शीटमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न विचारले जातील असं नाही, तर यावर वेगळ्या टाईपचे प्रश्न, पण जे पूर्णतः त्या डायग्रामवर आधारित आहे असे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, सायंटिफिक रिझन. आता प्रत्येक लेसनवर सायंटिफिक रिझन आहे असं नाही, तर काही लेसन असे आहेत की ज्यावर मात्र जास्तीत जास्त सायंटिफिक रिझन्स विचारले जाऊ शकतात. त्यामुळे ज्या लेसनवर जास्तीत जास्त सायंटिफिक रिझन विचारले जातात तिथले सगळे सायंटिफिक रिझन तुम्ही करायचे आहेत. त्यामुळे अगदी 2-2 स्टेटमेंटसाठी तुम्हाला 2 मार्क्स त्या ठिकाणी शुअरली मिळणार आहे. त्यानंतर 4th लेसन आहे तुमचा पर्यावरणीय व्यवस्थापन. यामध्ये सुद्धा काही भाग वगळलेला आहे, पण जो महत्त्वाचा भाग आहे तो तुम्ही या ठिकाणी करायचा आहे. हा भाग पूर्ण वगळलेला आहे, कारण तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये फ्लो चार्ट्स कंप्लीट करायला 100% येतात, पण हा फ्लो चार्ट मात्र या ठिकाणी वगळलेला आहे. ओके, त्यानंतर S2 मध्ये बरेच सिम्बॉल्स दिलेले आहेत. जसं लेसन नंबर 4 मध्ये सिम्बॉल्स आहेत, लेसन नंबर 10 मध्ये सिम्बॉल्स आहेत. तर हे सिम्बॉल्स व्यवस्थित स्टडी करा, कारण बरेचदा अशा प्रकारचे प्रश्न येतात. सिम्बॉल्स दिलेले असतात, तुम्हाला ते ओळखायचे आहेत, त्या सिम्बॉलचं नाव लिहायचं आहे आणि त्याचा अर्थ लिहायचा आहे. एका सिम्बॉलसाठी 2 मार्कांचा प्रश्न अशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर लेसन नंबर 5 हरित ऊर्जेच्या दिशेने, की जो तुम्हाला थोडासा डिफिकल्ट जातो बऱ्याच विद्यार्थ्यांना. त्यामधला सुद्धा जो भाग वगळलेला आहे तो भाग करण्याची गरज नाही, पण काही भाग जो आहे की जो डायग्रामवर आधारित आहे, तो डायग्रामवर आधारित असलेला भाग मात्र तुम्ही नक्की करा. बायोलॉजीच्या पार्टमध्ये किंवा ओव्हरऑलच S2 साठी मी असं सांगेन की स्पेशली एक दिवस तुम्ही फक्त डायग्रामचा अभ्यास करा. डायग्राम काढा, त्याचं लेबलिंग बघा, सायंटिफिकली करेक्ट डायग्राम काढायचा प्रयत्न करा आणि डायग्रामवर आधारित काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा स्पेशली अभ्यास करा. कारण या ठिकाणी सुद्धा अशी डायग्राम दिलेली असेल आणि लेबलिंग न देता फक्त लेबलिंग करा किंवा एक्सप्लेनेशन द्या, अशा प्रकारचे सोपे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्याच पद्धतीने त्याच लेसनमधली ही डायग्राम आहे, यावर सुद्धा आधारित प्रश्न अशाच प्रकारचा विचारला जाऊ शकतो. आता ह्या ज्या डायग्राम्स आहेत ज्या अवघड आहेत त्या तुम्हाला काढायला कधीच विचारणार नाही. ओके, अशा टाईपचे प्रश्न की ज्या ठिकाणी पॅरेग्राफ दिला आहे आणि त्या पॅरेग्राफवर आधारित प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, सो त्यानंतर ॲनिमल क्लासिफिकेशन, लेसन नंबर 6 प्राण्यांचे वर्गीकरण. यामध्ये सुद्धा बराच भाग आलेला आहे, पण बरेच यामध्ये फ्लो चार्ट्स आहेत, ते तुम्ही नक्की करायचे आहेत. यामध्ये खूप डायग्राम्स आहेत, कारण फायलम्स दिलेले आहेत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, वेगवेगळे प्राणी त्या फायलमच्या अंडर येतात, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि कम्पॅरेटिव्हली स्टडी करा याचा, कारण बरेचदा प्रश्न असा येतो की एखादा ॲनिमल्सचं चित्र दिलं जातं आणि यू हॅव टू आयडेंटिफाय द फायलम ऑफ दॅट ॲनिमल अँड गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट फायलम. अशा प्रकारचा प्रश्न आला तर ते ॲनिमल्स कशामध्ये आहेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही या सगळ्या लेसनचा कम्पॅरेटिव्हली स्टडी करा. ओके, त्यानंतर लेसन नंबर 6 मध्ये हा भाग गाळलेला आहे, वगळलेला आहे की हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, त्यानंतर ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. त्यामध्ये खाली 5 पॉईंट दिलेले आहेत. हा सगळा भाग वगळलेला आहे, त्यावर प्रश्न विचारला जाणार नाही, त्यामुळे तो केला नाही तरी चालेल, पण स्वयंअध्ययन मात्र त्याचं नक्की करा. त्यानंतर लेसन नंबर 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. यामध्ये सुद्धा बराच भाग वगळलेला आहे, पण हे जे पॉईंट्स या ठिकाणी दिसतात आहेत हे महत्त्वाचे आहेत, त्या ठिकाणी ते तुम्ही करायचे आहेत. यावर गिव्ह सायंटिफिक रिझन सुद्धा बरेचदा विचारले जातात, कारण या ठिकाणी स्कोप आहे सायंटिफिक रिझनसाठी, त्यामुळे तो भाग करायचा आहे.
यामध्ये पेय निर्मितीसाठीचा जो चार्ट दिलेला आहे तो पूर्णतः वगळलेला आहे. बरेचदा अशा प्रकारचे जे चार्ट्स असतात ते चार्ट्स इनकम्प्लीट दिल्या जातात आणि यू हॅव टू फिल दॅट चार्ट. 2 किंवा 3 गुणांसाठी अशा प्रकारचे प्रश्न येतात. त्यामुळे चार्ट्स जे आहेत ते चार्ट्स चांगल्या पद्धतीने करा. ओके. त्यानंतर डायग्राम देऊन त्या खाली डायग्रामवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके. सो लेसन नंबर 8 मध्ये या ठिकाणी सांगितलंय तो भाग वगळलेला आहे. लेसन नंबर 10 साठीचा पण भाग वगळलेला आहे बराच भाग. पण लेसन नंबर 8 मध्ये ज्या डायग्राम्स आहेत या डायग्रामवर आधारित मात्र अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके. जसं की डायग्राम दिलेली आहे आणि ह्या डायग्रामवर आधारित 2 ते 3 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये मॅक्सिमम अशा डायग्राम्स देऊन तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके. त्यानंतर लेसन नंबर 9 जसं मी आधी सांगितलं की यामध्ये हा सोशल हेल्थ किंवा सामाजिक आरोग्य यावर हा तुमच्या दैनंदिन जीवनाशी अटॅच असलेला लेसन आहे. त्यामुळे यावर ॲप्लिकेशन बेस किंवा ओपन एंडेड क्वेश्चन्स जास्त विचारले जाऊ शकतात किंवा जो कुठला ओपन एंडेड क्वेश्चन असू शकतो तो डिझास्टर मॅनेजमेंट आणि सोशल हेल्थ सामाजिक आरोग्य या 2 लेसनवरच असण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे त्या अँगलनी तो लेसन तुम्ही करा. आता ह्यातले जे पॉईंट्स आहेत की जसं मानसिक ताणतणाव आहे, व्यसनाधीनता आहे, दुर्धर आजार आहे, हे सगळे भाग तुम्हाला माहिती आहे. जनरल सुद्धा माहिती ह्याबद्दलची तुम्हाला असते. त्यामुळे खूप काही त्याचा स्टडी करण्याची गरज नाही. पण ओव्हरऑल त्यातले जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते मात्र तुम्ही व्यवस्थित रीड करा आणि प्रश्नांच्या अँगलनी त्या मुद्द्यांचा त्या कन्सेप्टचा तुम्ही विचार करायचा आहे. जसं की आता या ठिकाणी हे चित्र दिलेलं आहे आणि यावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहे. जरुरीने हेच चित्र दिल्या जाईल कारण हे जे कन्सेप्ट आहे ते तुमच्या डेली रुटीनची डेली लाईफशी संबंधित आहे. त्यामुळे वेगळं सुद्धा चित्र एखादं की जे समाजात आपण वारंवार बघतो अशा प्रकारचं चित्रसुद्धा या ठिकाणी दिलं जाईल आणि त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. पण अर्थात ते चित्रसुद्धा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या कन्सेप्टशीच रिलेटेड असेल. टेक्स्टबुकमधल्या कन्सेप्टशिवाय कुठलाही वेगळा प्रश्न कुठल्याही कन्सेप्टवर विचारला जाणार नाही. ओके. सो आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं मी सांगितलं की आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुद्धा वेगवेगळे सिम्बॉल्स दिलेले आहेत. ते सिम्बॉल्स नीट बघा, त्याचा नीट अभ्यास करा. त्या सिम्बॉलचा अर्थ काय आहे, त्याला काय म्हणतात हे स्पेसिफिकली लक्षात घ्या. हवं तर तुम्ही एक ॲक्टिव्हिटी करू शकता की असे सगळे सिम्बॉल एकत्र काढा आणि त्याचा अर्थ काय आणि त्याला काय म्हणायचं हा फक्त एक अभ्यास करा. तुमचे 3 ते 4 मार्क्स तसेच तुमचे ॲक्टिव्हिटी शीटमधले सिक्युअर होणार आहे. तर या ठिकाणी दिस इज ऑल अबाउट लेसन 10. आता यामधला हा जो भाग या स्क्रीनवर दिसतोय हा सगळा भाग वगळलेला आहे. बरेचदा तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजे जरा डोके चालवा ह्याच्या अंडर जे प्रश्न दिले जायचे ते तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये येत असत. पण आता तो भाग त्या ठिकाणी येणार नाही जो भाग वगळलेला आहे त्यावर प्रश्न. आता हे सगळं बघितलं आपण. आता अभ्यास कसा करायचा तर अभ्यास करताना जे काही थोडे दिवस राहिले आहेत सरांनी कॅल्क्युलेशन सांगितलं होतं आपल्याला की किती दिवस शिल्लक आहेत. यामध्ये सगळ्यात पहिलं एक काम करायचं की सोशल मीडियापासून लांब राहा. जे काय परीक्षेपर्यंतचे दिवस आहे त्या सगळ्या दिवसांपर्यंत आजपासून ठरवा की मोबाईल बंद, फेसबुक डिलीट करा तेवढ्या दिवसांसाठी. इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हॉट्सॲप या सगळ्यांपासून लांब राहायचं. चॅटिंग करायचं नाही. जर तुम्हाला मग काय आम्ही 24 तास अभ्यास करणार का, अजिबात नाही. 24 तास अभ्यास करायची गरज नाही. कंपल्सरी 7 तास झोप घ्याच. जर इथे पॅरेंट्स असतील तर पॅरेंट्सला पण रिक्वेस्ट आहे की मुलांना जागवू नका जास्त. त्यांना कंपल्सरी 7 तास झोप मिळालीच पाहिजे. मेंदूला पण थोडीशी शांततेची गरज असते. एकदा झोप झाली की तुम्ही आणखी ॲक्टिवली अभ्यास करू शकणार आहात. त्यामुळे कंपल्सरी 7 तास झोप घ्या. राहिलेल्या वेळामध्ये सगळ्या विषयांचं आणि अभ्यासाचं प्लॅनिंग करा. यातला सुद्धा जो वेळ तुम्ही आता चॅटिंगमध्ये किंवा फेसबुकवर, इंस्टाग्रामवर नको त्या गोष्टींमध्ये घालवता तो स्किप करा. सोशल मीडियापासून टोटली
लांब राहा काही दिवसांसाठी. एक्झाम झाली की तुम्ही सगळे अकाउंट्स पुन्हा ओपन करा, पुन्हा चालू करा आणि सोशल मीडिया बघा तुम्ही, काहीच हरकत नाही. मग काय करायचं आम्ही, एंटरटेनमेंट आम्हाला काहीच नको का, असलीच पाहिजे. रोज अर्धा तास तुम्ही एक्सरसाइज करा, सूर्यनमस्कार घाला, जॉगिंग करा, रनिंग करा, स्किपिंग करा. त्यामुळे काय होईल, तुमची जी बॉडी दिवसभर तुम्ही एका जागेवर बसून राहता त्या बॉडीला एनर्जी मिळणार आहे आणि मेंदूसुद्धा शार्प होणार आहे, रक्तपुरवठा तुमच्या मेंदूकडे जास्त जाणार आहे. आपण थोडं सायंटिफिकली विचार केला तर ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी एक्सरसाइजमुळे होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियापासून लांब राहायचं आणि एक्सरसाइज अर्धा तास तरी आजपासून सुरू करा. बेनिफिट्स तुम्हाला तुमचेच दिसतील. मग अभ्यास काय करायचा, ही झाली सगळी वातावरण निर्मिती. अभ्यास काय करायचा तर कन्सेप्ट घ्या, पर्टिक्युलर कन्सेप्टवर फोकस करा. आधी तो रीड करा, तो अंडरस्टँड करा. डायग्राम असेल तर डायग्रामवरून त्याचं एक्सप्लेनेशन समजून घ्या. त्यावर संबंधित किंवा त्याच्याशी रिलेटेड असलेले वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स बघा, ते सोडवण्याचा प्रयत्न करा, लिहून पहा, ते बरोबर लिहिले गेले आहेत का हे चेक करा. ओके आलं असेल तर दुसरा कन्सेप्ट घ्या. जर बरोबर आले नसतील तर कुठे चुकलं तेवढं बघा. स्पेलिंग चुकले असतील तर तेवढे स्पेलिंगची प्रॅक्टिस करा, पुन्हा लिहून काढा. ओके आलंय, बरोबर आलंय की पुढचा कन्सेप्ट घ्या. अशा पद्धतीने कन्सेप्टचा अभ्यास करा. सगळ्या डायग्रामचा अभ्यास करायचा आहे. सगळ्या डायग्राम ज्या रिड्यूस केलेल्या नाही त्या सगळ्या डायग्राम्स काढून बघा, त्याला करेक्ट लेबल लावून बघा. त्यानंतर व्यवस्थित शेपमध्ये त्या आहेत की नाही ते करा. त्यानंतर लॉज, डेफिनेशन्स, युजेस, कॅरेक्टरिस्टिक्स हा सगळा भाग चांगल्या पद्धतीने करा. डेफिनेशन्स त्यानंतर लॉज हे लिहिताना स्वतःची भाषा वापरण्यापेक्षा सायंटिफिकल लँग्वेज यूज करा. सायंटिफिक लँग्वेजमध्ये ते लिहा, कारण त्याला 1 किंवा 2च मार्क्स असतो. आणि सायंटिफिक रिझन्स मोस्ट इम्पॉर्टंट, 2च तुम्हाला रिझन्स लिहायचे असतात. स्टेटमेंट वाईज लिहायचे, मुद्देसूद तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. हे सगळं तुम्ही जर केलं तर 100% तुम्हाला 40 आउट ऑफ 40 मार्क्स S2 मध्ये सुद्धा मिळू शकतात. कारण S2 मध्ये टर्मिनॉलॉजी थोडी जास्त आहे, पण तरी सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने स्कोर करू शकता. सो आय थिंक दिस इज ऑल अबाउट S2 आणि तुम्हाला सगळ्यांना एक्झामसाठी बेस्ट लक. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच मॅम. अगदी कमी कालावधीत S2 पेपर मुलांचा अगदी 40 आउट ऑफ 40 केला. थँक्यू व्हेरी मच. मी गायकवाड सरांना अशी विनंती करते की आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांना चॉकलेट आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचे आभार मानावे. लाईट चालू केला आता तरी चालेल. काही मन अशी असतात की जी कधीच संपू नयेत असं वाटत असतं. असेच न संपू इच्छिणाऱ्या, ऋणात राहावे असे वाटणाऱ्या ऋण निर्देशनासाठी मी लायन राजेंद्र सोनवणे यांना आमंत्रित करते आणि कार्यक्रम 2च मिनिटात संपेल याची ग्वाही मुलांना देते. कारण मला माहिती आहे मुलं कंटाळली आहेत आता, पण 2 मिनिटाचं काम, त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रम संपेल. नमस्ते. आजच्या या कार्यक्रमाला लायन्स क्लब पुणे आकांक्षेतर्फे जो काही 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जो कार्यक्रम राबवला, खरोखरीच लायन्स क्लब आकांक्षेच्या सर्व सभासद, अध्यक्ष, सर्व सभासदांचे मनापासून आभार. त्याचबरोबर आजच्या जे लायन्सचे जे पदाधिकारी आले होते आणि जे मार्गदर्शन मुलाचं केलं त्याबद्दल त्यांचेही आभार. आज या कार्यक्रमामध्ये श्री भारत सोमनाथ काळे, इंग्लिश स्कूल फुरसुंगी यांनी गणित भाग 1, श्री रोहिदास केकाट यांनी गणित भाग 2, श्री रावसाहेब मधुकर चौधरी यांनी विज्ञान भाग 1, सो मंजिरी पाटील यांनी विज्ञान भाग 1, व डॉक्टर प्राची चौधरी यांनी विज्ञान भाग 2 यावर उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे.
हे मार्गदर्शन तुम्हाला आवडलं का हो? आवाज जरा कमी येतोय. जरा त्यांच्यासाठी जरा जोरात टाळ्या वाजवा बरं. मनापासून आभार. खरोखरीच एक कमी वेळामध्ये कमी सांगण्यावरून ते आलेले आहेत. आणि त्याचबरोबर तुम्ही विविध शाळांमधून आलेले विद्यार्थी, कदाचित तुमचे शिक्षक इथे बसलेत म्हणून बसलात का स्वतःहून बसलेला आहात? चला, याच्यापैकी मुली किती आहेत त्यांनी हात वर करा जरा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हां, मुलं कमी दिसत आहेत का? नाही ना. चला, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. कारण हा कार्यक्रम तुमच्यासाठीच आम्ही ठेवला होता. लायन्सचं काम एक चांगल्या प्रकारे चाललेलं असतं आणि त्याच्यामुळं तुमचा प्रतिसाद आम्हाला हवा आहे. तुम्हीसुद्धा लिओ क्लबमध्ये जॉईन होऊ शकता जर तुम्हाला आवड असेल तर, सामाजिक आवड असेल तर. जरूर आपल्या मुख्याध्यापकांना किंवा आमच्या अध्यक्षांना संपर्क साधा. त्यांचा मोबाईल तुमच्या मुख्याध्यापकांकडे येईल. त्याचबरोबर या कार्यक्रमाची यूट्यूब सर्व मुख्याध्यापकांना दिली जाईल. ते तुम्हाला देतील. ठीक आहे, बरोबर ना? तर मी पुन्हा एकदा इथे जवळजवळ 3-3.5 तास तुम्ही बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे आभार मानतो. विशेषतः आमच्या थोरात मॅडम ज्यांनी बॅकस्टेज सांभाळा, त्यांचा सत्कार आमचे गायकवाड सर करतील. या पटकन वहिनी काळे याही मुख्याध्यापिका असूनही त्यांनी वेळात वेळ काढला व पाहुण्यांची माहिती दिली, त्याबद्दल त्यांचाही सत्कार. वहिनी काळे, अंजली राऊत या तिथले परत आणि सर्व मार्गदर्शकही शेवटचा कार्यक्रम म्हणून थांबले. त्याबद्दल त्यांचे पुन्हा आभार मानतो. ज्या ज्यावेळी तुम्हाला म्हणजे मार्गदर्शकांना एक विनंती आहे की ज्या ज्यावेळी असं वाटेल तुम्हाला तर लायन्स क्लब आकांक्षा तुमच्यामध्ये तुमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास उत्सुक असेल असं मी ग्वाही देतो. तुमच्या शाळांमध्ये जरी कुठला कार्यक्रम असेल अशा प्रकारचा एज्युकेशनचा किंवा सामाजिक तर जरूर आम्हाला सांगा तुम्ही. विल कम अँड विल कोऑपरेट विथ यू. तर इतक्या लांबून ही सगळी मंडळी आलेली आहेत. मला पुन्हा एकदा आभार मानायचे आहेत. धन्यवाद, धन्यवाद. कार्यक्रम संपलेला आहे. धन्यवाद. आता राष्ट्रपती सांगतो. चला उभे राहा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलहि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे भारत माता की. तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना परीक्षेच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.
सगळ्यांची माझ्याकडे